नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। जय भीम, जय संविधान। काल परवाच राज्य शासनाच्या वतीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी एक GR काढला आणि त्यात असं सांगितलं की इयत्ता 3री ते 12वी पर्यंतच्या शालेय शिक्षणामध्ये भगवद्गीता व मनुस्मृतीचा समावेश करण्यात येत आहे। त्यांच्या या संविधान विरोधी आणि धर्मनिरपेक्षपणाला तडा देणाऱ्या निर्णयाचा या ठिकाणी मी दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना जाहीर निषेध करतो। मुळातच या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान लागू झालं आणि संविधान लागू झाल्यानंतरच हे RSS व RSSच्या पिल्लावळ्याची कोल्हेकुई चालू आहे की या देशाला हिंदू राष्ट्र करायचं, आम्हाला संविधान मान्य नाही। आणि तोच वारसा RSSची औलाद पुढे नेत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। आणि उदाहरण द्यायचं झालं तर काल परवा आपल्याला माहिती आहे की या देशाचं संविधान बदलण्यासाठी लोकसभेमध्ये भाजपने एक नारा दिला, आपकी बात 400 पार। म्हणजे त्यांना संविधान बदलण्यासाठी 400चा आकडा आवश्यक आहे हे एकदा सिद्ध झालेलं आहे। दुसरे एक उदाहरण आठवलं की भाजपचा एक आमदार मंगल प्रभात लोंढा यांनी 22 मार्च 2022 मध्ये विधानसभेमध्ये मागणी केली की शालेय शिक्षणात भगवद्गीतेचा समावेश करण्यात यावा। त्या मंगल प्रभात लोंढाला मला सांगायचं, एखाद्या मुस्लिम आमदारांनी किंवा एखाद्या मुस्लिम बांधवांनी अशी मागणी केली असती की शालेय शिक्षणात कुराणचा समावेश करण्यात यावा तर तुझ्या पार्श्वभागाला मिरच्या लागल्या असत्या की नाही। हेच मागणी एखाद्या शीख बांधवांनी केली असती, गुरु ग्रंथ साहिब लागू करा। एखाद्या ख्रिश्चन बांधवांनी केली असती, बायबल लागू करा। एखाद्या ज्यू बांधवांनी केली असती, तोरा लागू करा। जैन बांधवांनी केली असती, आगम लागू करा। पारशी बांधवांनी केली असती, झंडा अवेस्ता लागू करा। एखाद्या बौद्ध बांधवांनी केली असती, बुद्ध आणि त्याचा धम्म किंवा त्रिपिटक लागू करा, तुमच्या पार्श्वभागाला अशा मिरच्या लागल्या असत्या। पण तुम्ही हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा तुम्ही दाखवून दिलं की आम्ही हिंदू राष्ट्राची सुरुवात करत आहोत आणि आमचा ग्रंथ हा भारतीय संविधान नसून मनुस्मृती आहे, म्हणून बघा आम्ही मनुस्मृती लागू करत आहोत। ज्यांनी मनुस्मृती लागू करण्याचा जिहार केला, शालेय शिक्षणात समावेश करण्याचा जिहार काढला, त्या नालायक औलादींना मला सांगायचं की आपल्यासाठी भारतीय संविधान अत्यंत महत्वाचं आहे। आपला देश जो एक संघ आहे, इतर देश आजही फुटलेत, पण जगाच्या पाठीवर एकच असा देश आहे की ज्या देशात 28 राज्ये, 8 केंद्रशासित प्रदेश, 10 धर्म, 7,500 जाती, शेकडो भाषा, परंपरा, प्रथा या सगळ्यांना एका माळेमध्ये गुंफण्याचं काम भारतीय संविधानाने केलं आणि म्हणून आजही आपला देश एकसंघ टिकून आहे। त्या संविधानाने सांगितलं की आपला देश एकसंघ ठेवायचा असेल तर संविधानातील भारतीय संविधान भाग 4 आर्टिकल 28(1) मध्ये सांगितलं, शासकीय निमशासकीय शाळा असतील त्या शाळांना शासन फंडिंग करतं, आर्थिक मदत करतं। अशा शाळेमध्ये, अशा शालेय शिक्षणात धार्मिक शिक्षण देता येणार नाही हे माहीत असून सुद्धा यांनी धार्मिक शिक्षण लागू करण्याचा GR काढला। याचा अर्थ यांची मानसिकता जी हिंदू राष्ट्र करण्याची आहे ते सिद्ध झालेलं आहे। पुन्हा संविधानाने सांगितलं, आपला देश एक अखंड ठेवायचा असेल, एक संघ ठेवायचा असेल, देशाचे तुकडे पडू द्यायचे नसेल तर बाबासाहेब आर्टिकल 13(1) मध्ये लिहितात, संविधान लागू झाल्यापासून पूर्वीचे असलेले कायदे किंवा धार्मिक कायदे असतील, जे स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाला तडा देणारे असतील, जे सार्वभौम समाजवाद, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्याला तडा देणारे असतील, इथल्या मानवतेला तडा देणारे असतील, इथल्या स्त्रीला कमी लेखणारे असतील, जातीयतेचा पुरस्कार करणारे असतील, अशा कायद्याची आजपासून नसबंदी केलेली आहे। असे कायदे निकामी केलेले आहेत, असे धार्मिक कायदे शून्यवत केलेले आहे असं आर्टिकल 13(1) मध्ये स्पष्ट सांगितलेलं असताना परत या भडव्यांनी
असा जी आर काढून त्यांनी दाखवून दिलेला आहे की आम्ही भारतीय संविधानाला मानत नाही, आमच्यासाठी मनुस्मृती हाच ग्रंथ आहे. त्याही पुढे जाऊन बाबासाहेबांनी भारतीय संविधानाचा भाग 4 फंडामेंटल ड्युटी अर्थात मूलभूत कर्तव्य, त्यात बाबासाहेब म्हणतात आपला देश मजबूत बनविण्यासाठी, आपला देश एक संघ करण्यासाठी इथल्या जे धर्म आहे त्या धर्मातील सगळ्या नागरिकाचं काय कर्तव्य आहे ते 51C मध्ये सांगितलं की सगळ्यांना आपल्याला या देशातलं सार्वभौम, समाजवाद, धर्मनिरपेक्षपणा, लोकशाही, गणराज्य हे प्रत्येकाने टिकवून ठेवलं पाहिजे. एवढंच नाही तर बाबासाहेब आर्टिकल 51A मध्ये लिहितात त्या देशाला पुढे न्यायचं असेल, त्या देशाला आर्थिक महासत्ता बनवायची असेल, इथली बेरोजगारी कमी करायची असेल, तर उत्तम शिक्षण द्यायचं असेल, इथले उद्योग निर्माण करायचे असतील तर कोणत्याही धार्मिक ग्रंथाने ते काम होणार नाही, कोणते धार्मिक ग्रंथ समाविष्ट केल्याने ते काम होणार नाही. तर हे जर करायचं असेल इथल्या प्रत्येक नागरिकाने, इथल्या राज्य शासनाने, इथल्या केंद्र शासनाने वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणं बाळगणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून शासनाने वैज्ञानिक उपक्रम राबविण्याऐवजी एका धर्माचा धार्मिक ग्रंथ समाविष्ट करून या देशाचे तुकडे पाडण्याची सुपारी घेतली असा माझा जाहीर आरोप आहे. त्यांनी देशद्रोह करण्याचं काम केलेलं आहे. मग अशा देशाचे तुकडे पाडणाऱ्या GR काढणाऱ्या हराम करून नालायक अवलादीवर, 12च्या अवलादीवर मी भीम टायगर सेनेच्या वतीने मी ठिकाणी जाहीर मागणी करतो की या भडीवर भारतीय दंडविधान 124 अनुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक करण्यात यावी. कारण आपल्या सर्वांसाठी धर्म नाही तर आपला देश प्रिय असला पाहिजे. म्हणून बाबासाहेब 4 एप्रिल 1938 आमदार असताना मुंबई विधिमंडळात म्हणतात या देशाची अखंडता टिकवायची असेल, या देशाची एकता टिकवायची असेल, या देशाची अखंडता टिकवायची असेल, प्रत्येक धर्माच्या माणसाच्या मनामध्ये ही भावना असली पाहिजे, मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि मी शेवटी भारतीय आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं जे संविधानातलं प्रेमबल आहे, ज्याला प्रास्ताविक आणि उद्देशिका म्हणतात, त्या बाबतीत मी नाही, या देशाचं सुप्रीम कोर्ट म्हणतं 24 एप्रिल 1973 केशवानंद भारती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सिकरी आणि त्यांच्या 13 जजच्या खंडपीठाने सांगितलं. आणि हाच निर्णय LIC ऑफ इंडिया 1955 सुप्रीम कोर्टाने सांगितले. दोन्ही प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सांगितलं संविधानाचं प्रास्ताविक प्रेमबल हे संविधानाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे, ते मूलभूत ढाच्याचा भाग आहे. आणि म्हणून त्यात जे सांगितलं की या देशातल्या सगळ्या धर्माच्या नागरिकाला काय सांगितलं प्रेमबलनं की प्रत्येकाचं कर्तव्य की या देशाला धर्मनिरपेक्ष बनविणे. उगच नवं माय की ज्या बाबासाहेबांच्या शिक्षणाची कोणीही बरोबरी करू शकलं नाही, ज्या बाबासाहेबांचं शिक्षण BA, MA, MSc, PhD, DSc, LLD, D, lit, बार 8ला होतं, जे बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठाचे विद्यार्थी होते, त्या विद्यापीठाने सर्वेक्षण केलं, त्या विद्यापीठाला 250 वर्ष पूर्ण झाले आणि 250 वर्षामध्ये जगातले जेवढे विद्यार्थी कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये शिकले त्यातला सर्वात बुद्धिमान विद्वान कोण म्हणून सर्वेक्षण केलं आणि त्यातलं पहिलं नाव आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या प्रत्येक जातीतील नव्हे ब्राह्मणाच्या बाईला नीच लेखणारी, चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणारी, मानवतेला काळीमा फासणारी, महिलांना पायाखाली ठेवा म्हणणारी मनुस्मृती 25 डिसेंबर 1927 महाड जिल्हा रायगड येथे ढन जाळली. का जाळली त्यातली एक ओळ सांगतो मी. वैवाहिको विधी स्त्रीना संस्कारी वैदिक स्मृत पती सेवा गुरुवासो गृहाती अग्नी परिक्रिया. बायाचा जन्म गुलाम म्हणून राहण्यासाठी, बायाचा जन्म सेवा करण्यासाठी, बायाचा जन्म लेकरं पैदा करण्यासाठी, बायाचा जन्म घर सांभाळण्यासाठी, बायाचा जन्म स्वयंपाक करण्यासाठी, बायाचा जन्म पती हाच परमेश्वर मानून, हाच पती मला 7 वर्ष मिळाला पाहिजेत म्हणून वडाला फेऱ्या मारण्यासाठी झालेला आहे. मला या घाल्यांना विचारायचं, अहो एखादा जर खरंच नवरा जर मेंगा असेल, नपुसक असेल तर कोणती बाई म्हणेल मला हा नवरा
नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।